नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण टेरेसवरती जाऊन जीव देणाऱ्या गार्गीला मंजिरीने वाचवताच इंद्रायणीने सोपवली मंजिरीवरती गार्गीची जबाबदारी. तर इथे आता रायाने इंद्रायणीला ठणकावून उत्तर दिलेलं असतं, हे बघा मॅडम, तुमच्या मुलीवरती माझं प्रेम कधीच नव्हतं. ती फक्त माझी मैत्रीण होती, पण तरी मी तिच्यासाठी माझं अस्तित्व, माझं स्वप्न, माझी इच्छा सगळं धुळीस मिळवलं. मी त्या मंत्र्याला जीवे मारून टाकलं. का तर हे सगळं मी गार्गीसाठी केलं. तरीही तुम्ही मला दोषी ठरवताय. पण मॅडम, तुम्ही काय केलं तुमच्या मुलीसाठी सांगा ना. तुमच्या हातात तर पद होतं, एवढी यंत्रणा होती, एवढं प्रोटेक्शन आणि सगळं काही हातात असताना तुम्ही ही हातातली बंदूक का चालवली नाही? का तुमच्या मुलीसाठी तुम्ही लढला नाहीत सांगा ना. मी तुमच्या मुलीसाठी एवढं समज केलं आणि जेलमध्ये गेलो, मला फाशीची शिक्षा सुनावली गेली. पण मॅडम, तुम्ही तरीही मला दोषी ठरवताय. मान्य आहे की तुम्ही माझी शिक्षा कमी केली, मला जेलमधनं बाहेर काढलं आणि एका मिशनसाठी सिलेक्ट केलं. पण का का सिलेक्ट केलं तुम्ही त्या मिशनसाठी? केवळ तुमचा हेतू साध्य करण्यासाठी. पण मॅडम, तुम्ही या सगळ्यात एक विसरून गेलात की मी एक माणूस आहे, मशीन नाही. या मिशनसाठी तुम्ही मला पंढरपुराला पाठवलं. मीही अगदी मन लावून हे मिशन करण्यासाठी तयार झालो. पण जेव्हा मी पंढरपुरात गेलो ना, पहिल्याच नजरेत मला मिसफायर दिसली. मिसफायरची आणि माझी भेट झाली. आता त्यावेळेचे सगळे काही क्षण इथे दाखवले जातात. त्या क्षणाला मी मिसफायरच्या प्रेमात पडलो आणि त्यानंतर 2 वर्षात जे जे काही घडत गेलं त्यात मी मिसफायरच्या प्रेमात वाहवतच गेलो. आणि नंतर माझं आणि मिसफायरचं लग्नही झालं. आणि तरीही मी हे मिशन पूर्ण होताच मॅडम तुमचा शब्द पाळला. मी गार्गीची जबाबदारी घ्यायला मागे पुढे कधीच बघितलं नाही. पण तरी तुम्हाला वाटतं की या सगळ्यात दोषी मीच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या मिसफायरला या सगळ्यामुळे मी आता त्रास होऊ देणार नाही. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ना, ती मला द्यायची. कारण मॅडम, तुम्ही अजूनही विचार करा, नेमकं दोषी कोण आहे ते. गार्गी माझी मैत्रीण होती, कायम ती माझी मैत्रीण असणार आहे आणि मी तिची जबाबदारी घ्यायला तयार आहे. पण जर तुम्हाला मी आणि मिसफायर दोषी वाटत असेल ना, तर एक काम करा, तुम्ही दरवेळेस बंदुकीचा धाक आम्हाला दाखवता ना, मग मॅडम आज तीच बंदूक तुम्ही वापरा. असे म्हणताच आता टेबलवरती जी बंदूक असते ना, ती राया लगेच पटकन इंद्रायणीच्या हातात देतो आणि म्हणू लागतो, घ्या मॅडम, ही बंदूक घ्या आणि सगळ्यात आधी माझ्यावरती गोळी झाडा. म्हणजे कसं आहे, मी आणि मिसफायर संपलो तर मग प्रश्नच विरत नाही ना. त्यामुळे चालवा, ही गोळी तुम्ही आधी माझ्यावरती चालवा. या विशाल भोसलेच्या आतमध्ये जो राया दडला आहे ना मॅडम, तो तुम्हाला माहितीच नाही आहे. कारण या रायाचं त्याच्या मिसफायरवरती जीवापाड प्रेम आहे. जीव देऊ शकतो तो त्याच्या मिसफायरसाठी. त्यामुळे मॅडम, एखाद्याचा जीव घ्यायला बी हा राया मागं पुढे बघणार नाही. त्यामुळे तुम्ही मला संपवून टाका, म्हणजे तुमच्या आयुष्यातला काटा कायमचा दूर होईल. चालवा गोळी. आता मंजिरी, शशिकला सगळेजण घाबरतात. मंजिरीमध्येच ते, राया रे काय करतोय तू? आता लगेच रायाने ती बंदूक आपल्या कपाळावरती लावलेली असते. इंद्रायणीच्या हातात बंदूक असते. इंद्रायणी मात्र रायाकडे बघत असते. त्याच वेळेस राया मला लागतो, चालवा गोळी, संपवून टाकवा मला, चालवा लवकर. तेवढ्यात लगेच आता गार्गीच्या रूममधनं धडपडण्याचा आवाज येतो. काहीतरी पडलंय असं वाटतं. सगळेजण आता धावतच गार्गीच्या रूममध्ये जातात. आता रूममध्ये जाऊन बघतात तर खिडकीतनं गार्गी बाहेर पळालेली असते. आता मात्र हे बघताच इंद्रायणी खूप भडकते आणि लगेच राया मंजिरीकडे बोट दाखवतच म्हणू लागते, बघितलं, हे सगळं तुम्हा दोघांमुळे झालं आहे. तुम्हा दोघांमुळे माझ्या मुलीवरती हे सगळी संकट येतात, फक्त तुमच्या दोघांमुळे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? आत्ता हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीच आहे. आपल्याला आत्ता सध्या गार्गीला शोधणं खूप महत्त्वाचं आहे. ती कुठे गेली, ती काय करत असेल बाहेर, हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्ता भांडून उपयोग नाही आहे. चला आपण तिला शोधूया. आता सगळेजण लगेच इकडे बाहेर हॉलमध्ये येतात. आता हॉलमध्ये तर गार्गी नसतेच, ती खिडकीतनं बाहेर पळालेली असते. तेव्हा राया म्हणू लागतो, मॅडम चला पटकन बाहेर बघावं लागेल आपल्याला, नाहीतर गार्गी रोडवरती जाईल. आता सगळेजण धावत बाहेर निघालेले असतानाच मंजिरी त्यांच्या पाठोपाठ निघालेली असते. त्याच वेळेस शशिकला तिचा हात पकडते, थांब, कुठे बी जायची गरज नाही, इकडेच थांब. तेव्हा मंजिरी मला लागते, काकू अगं काय करते तू?
अगं गार्गीची अवस्था कशी आहे तुला माहिती आहे ना. अगं एकदम लहान बाळांसारखी ती, कुठे जाईल सांगता येत नाही गं. त्या पोरीचा जीव आपल्याला वाचवणं खूप गरजेचं आहे. चल ना गं काकू, एकतर इंद्रायणी मॅडमची अवस्था कशी झाली बघते ना. अगं आई येते, त्यांची मुलगी हरवली. चल ना काकू. तेव्हा लगेच आता शशिकला मला ते जमणार नाही. हे बघ, उलट मी तर म्हणते सुंटे वाचून खोकला गेलाय, ती नाही देत ना तुझ्यावरती जबाबदारी. अगं मग कशाला लोडबुड करते मंजिरी तू. अगं जाऊ दे ना, तिची पोरगी आहे, ती शोधेल. चल आपलं निघून जाऊया इकडनं, नको ही डोकं फोड. त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू अगं असं कसं बोलू शकतेस तू. तू पण एक आई आहे ना. अगं तुला पण मुली आहेत ना, मग असा विचार तुझ्या मनात येतोच कसा. अगं एक आई म्हणून त्यांच्या मनाचा विचार कर ना, त्यांच्या मनाची घालमेल तुला कळत नाही आहे का. तेव्हा लगेच शशिकला मला लागते, ए बाई, सगळ्या जगाचं टेन्शन घ्यायचं, सगळ्या जगाचं दुःख मीच बघायचं असा मक्ता घेतला आहे का मी. मला जगाचं पडलेलं नाही आहे, मला फक्त तुझ्या दुःखाचं पडलेलं आहे. त्यामुळे मंजिरी, मी इतरांचा विचार करणार नाही, मी फक्त तुझ्या सुखाचा विचार करणार आहे. आणि मंजिरी, मला असं वाटतंय की तू या गार्गीपासून दूर राहावं गं, नको या झंझटीत पडायला. म्हणून आपण इकडनं निघून जाऊया. तू ऐकणार आहेस का. तेव्हा मंजिरी लागते, नाही काकू, मी तुझं अजिबात ऐकणार नाही, मला हे पटतच नाही आहे. हे बघ, गार्गीची अवस्था जी काही झाली ना, तिला या अवस्थेतनं बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी तिची मदत करणार आणि इंद्रायणी मॅडमचं मनही जिंकणार. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए बाई, माणुसकीचा झेंडा घेऊन फिरायची ना तुला सवयच आहे. पण एक दिवस लक्षात ठेव, हा चांगुलपणा तुला नडणाऱ्या या काकूचं बोलणं लक्षात ठेव. चल आता तू ऐकणार आहे का, शोध तिला, चल बाहेर. आता शशिकला तिकडनं बाहेर जाते, मंजिरी बाहेर आलेली असते. आता सगळेजण इकडे बाहेर अंगणात गार्गीला आवाज देत असतात, पण मंजिरी थबकते. गार्गी कुठे गेली असेल. पांडुरंगा, आजवर ना तू दरवेळेस आमची मदत केली रे. हे बघ, तुझं आपल्या लेकरांवरती लक्ष असतं, तसं गार्गीवरती असू दे रे. तिला जिथे कुठे असशील ना, तिथे सुरक्षित ठेव रे बाबा. कुठे गेली ना काय माहिती, तिला शोधणं खूप गरजेचं आहे. कुठे गेली असेल ती. नाही म्हणजे काल जे झालं त्यानंतर गार्गीला पाठीमागचे क्षण आठवले आणि ती दुखावली गेली. जेव्हा पाठीमागे तिच्याबरोबर हे सगळं झालं होतं, तेव्हा तिने टेरेसवरती जाऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता. मग कदाचित खिडकीतून गार्गी टेरेसवरती तर गेली नसेल ना, तसं काही तर नसेल ना. नाही नाही नाही, मला बघावं लागेल. मंजिरी धावतच पुन्हा घरात जाते आणि लगेच इकडे टेरेसवरती आलेली असते. तर मंजिरीची शंका अगदी खरी असते. आता गार्गी मात्र वरती येऊन लगेच स्वतःशीच बडबड करू लागते, मी बॅड आहे, मी कुणालाच आवडत नाही. मम्मा मला खूप ओरडली. आता काल इंद्रायणी तिला जे काही ओरडलेली असते ते सगळे काही क्षण तिला आठवू लागतात. नाही नाही नाही, माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो, मी कुणालाच आवडत नाही, मला ना जगायचंच नाही आहे. पिंगू, आपण ना इथून उडी मारूया. असे म्हणताच आता मंजिरी तिकडे पोहोचली असते. त्याच वेळेस खाली आता राया, जय, शशिकला सगळेजण गार्गीला आवाज देत असतात. तेवढ्यात आता लगेच गार्गी मात्र टेरेसवरनं उडी मारणार. तेच मंजिरी म्हणू लागते, थांब गार्गी, थांब, असं करू नको. आता लगेच हा वरती आलेला आवाज ऐकताच इंद्रायणी, राया सगळ्यांना धक्का बसतो. गार्गी, अरे बापरे, आता गार्गीला थांबवणं खूप मुश्किल आहे, कारण गार्गी काय करून बसेल याची सगळ्यांना भीती वाटू लागते. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, बाळा असं नको करू गं, माफ कर, माझं चुकलं, बाळा प्लीज असं करू नको, खाली ये. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही मम्मा, तुला मी आवडत नाही ना, तुला माझा राग येतो ना, मी त्रास देते ना तुला, तू बॅड मम्मा आहे, मला नाही जगायचं आहे, मी आता खाली येणार आहे. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, बाळा, गार्गी बाळा असं नको करू, प्लीज शांत हो. हे बघ, मम्मा तुझ्यावरती रागवली ना, पण मम्माचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आता मंजिरी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. शशिकलाने तर डोक्यालाच हात लावलेला असतो. आता या पोरीला समजवणं खूप मुश्किल आहे. आता हिला कसं वाचवायचं असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच गार्गी म्हणू लागते, नाही, माझी मम्मा बॅड आहे आणि तिला मी नाही आवडत, मला ना आता इकडनं खाली उतरायचंच आहे, मी नाही ऐकणार कुणाचं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, बाळा असं नको करू, तुला काय हवं आहे, तुला टेडी हवा आहे का, मम्मा सगळं आणून देणार आहे तुला. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही, मम्मा असं काहीच करणार नाही, ती मला ना रूममध्ये बंद करून ठेवते, मला शिक्षा देते, कारण मी तिला आवडत नाही ना, मला नाही जगायचं. असे म्हणताच गार्गी रडू लागते. आता मंजिरीला काय करावं, कसं तिला थांबवावं काही कळत नाही. तर आत्ता लगेच इंद्रायणी म्हणत असते, सॉरी गार्गी बाळा, मी माफी मागते गं, पुन्हा मी असं नाही करणार, असं नको करू प्लीज. तेव्हा लगेच आता गार्गीच्या हातात जो पिंगू असतो ना, तो टेडी
तो मात्र आता टेरेसवरनं खाली पडलेला असतो. आता मात्र लगेच गार्गी रडू लागते, माझा पिंगू पडला. तेव्हा लगेच आता मंजिरी मला ते पडला ना, बघ आता त्याला लागलं असेल. हे बघ आता तुला पिंगूची काळजी वाटते ना, तशीच तुझ्या मम्मालाही तुझी काळजी आहे गं. त्यामुळे गार्गी असं नको करू, मम्मावरती रागू नको आणि असं करू नको, चल बरं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही माझी मम्मा फक्त रागवते, तिचं प्रेमच नाही आहे, ती मला ओरडते. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, गार्गी अगं जो माणूस आपल्यावरती जास्त प्रेम करतो ना तोच आपल्यावरती ओरडतो, म्हणून तुझी मम्मा ओरडली. आता बघ तुला पिंगूची काळजी वाटते तशीच तुझ्या मम्माला तुझी काळजी वाटते गं, चल ना आपण खाली जाऊया. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही या तू माझ्याजवळ येऊ नको, मला खाली नाही यायचं, मला इकडनं उडी मारायची. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, आपण ना आईस्क्रीम खाऊया. चालेल, तुला आईस्क्रीम आवडते ना, मग चल ना खाली जाऊया. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, नाही नको, मम्मा आईस्क्रीम खाऊ देत नाही, ती मला रूममध्ये बंद करते, मला नाही यायचे खाली. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, गार्गी बाळा खा ना, तुला हवी तेवढी आईस्क्रीम खा, पण प्लीज असं नको करू गं, ऐक ना खाली ये ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, गार्गी हे बघ तुला ना मी एक मस्त टेडी देईल, आपण पिंगूबरोबर खेळूया, नवीन टेडीबरोबर खेळूया आणि छान असं चॉकलेट आईस्क्रीम खाऊया, तुला आवडतं ना. तेव्हा आईस्क्रीम म्हणताच गार्गी म्हणू लागते, चॉकलेट नाही, मला स्ट्रॉबेरीवालं खायचं आहे. चालेल, पण मम्मा मला खाऊन देईल का. तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते, हो तुझी मम्मा ना माझी बेस्ट फ्रेंड आहे, मी तिला समजावेल ना, आणि जर तिने नाही ऐकलं ना तर आपण असे कान पिळू तिचे, चालेल. तेव्हा गार्गी म्हणू लागते, चालेल, पण नक्की आईस्क्रीम देणार ना तरच मी येईल. आता कसं बसं मंजिरीने गार्गीची समजूत काढलेली असते. आता गार्गी लगेच मंजिरीबरोबर खाली आलेली असते. कारी हॉलमध्ये येताच आता गार्गी म्हणू लागते, मला माझा पिंगू हवा आहे, तो कसा आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, येईल तुझा पिंगू लगेच येईल. त्याच वेळेस धावतच इंद्रायणी आता तो पिंगू घेऊन आलेली असते. राया मात्र बाहेरनंच दरवाज्यातनं डोकावत असतो. शशिकला आणि घोरपडेही आलेले असतात. त्याच वेळेस गार्गी आपल्या पिंगूला मिठी मारते. इंद्रायणी तिच्याजवळ येणार तेच गार्गी ओरडते, दूर हो, तू माझ्यापासून दूर हो, तू बॅड मम्मा आहे, तू मला नाही आवडत. तेव्हा लगेच इंद्रायणी लागतं, असं नको करू गं बाळा, ये ना माझ्या मिठीत ये ना. तेव्हा मंजिरी लागते, गार्गी तुझी मम्मा आहे की नाही, मग आता सॉरी म्हणली ना तुझी मम्मा, माफ कर बरं तिला. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, नाही ती पुन्हा मला बंद करून ठेवते, मला नाही आवडत ती, मी नाही जाणार तिच्याकडे. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, तुझी मम्मा तुला आईस्क्रीम देणार आहे की नाही, मग जा तिच्याकडे. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, मम्मा देशील तू मला आईस्क्रीम. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, चालेल, तुला हवी तेवढी आईस्क्रीम खा, तुला हवं ते कर, चालेल. त्याच वेळेस गार्गी धावतच आपल्या मम्माला मिठी मारते. आता लगेच इंद्रायणीला खूपच आनंद होतो. तेव्हा आता गार्गी म्हणू लागते, मम्मा मला तुझी बेस्ट फ्रेंड, तुझी ही मैत्रीण खूप आवडली, ती लय मस्त आहे, मला लय आवडली ही आंटी. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, नशीब या पोरीला तरी कळलं की आमची मंजिरी चांगली आहे, ती जे काही करते ना ते चांगल्या भावनेने करते, तुमच्यासारखी नाही आहे, तुमची मुलगी तुमच्यापेक्षा हुशार आहे, तुम्हाला आजवर कळलं नाही आमची मंजिरी कशी येते. अहो तुम्ही एवढं तिला त्रास दिला, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण हे सगळं विसरून तिने आज तुमच्या मुलीचा जीव वाचवला. आज जर माझी मंजिरी नसती ना तर या तुमच्या पोरीच्या पिंगूऐवजी हा तुमचा टिंगूच खाली आला असता, कळलं. आता मात्र लगेच इंद्रायणी रागाने शशिकलाकडे बघू लागते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, माना आता तरी आमच्या मंजिरीचे आभार माना, कळू दे खरं काय ते. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, मॅडम मी अजूनही तेच म्हणेल, तुम्ही गार्गीची जबाबदारी माझ्यावरती सोपवा. बघा मी गार्गीला लवकरात लवकर बरं करेल, मी तिची काळजी घेईल, राया आणि मी तिचा सांभाळ करू, तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो काळजी घेणं, जबाबदारी घेणं, सांभाळ करणं हे बोलण्यासाठी सोपं असतं गं, पण ते करणं खूप अवघड असतं. माझ्या गार्गीची जबाबदारी म्हणजे खूप मोठं काम आहे, ते नाही जमणार कुणाला. तेव्हा मंजिरी लागते, मॅडम तुम्ही एकदा जबाबदारी सोपवून तर बघा माझ्यावरती. हे बघा मी तुम्हाला वचन देते, मी तुमच्या गार्गीला काही होऊ देणार नाही, मी अगदी सावलीप्रमाणे तिच्याबरोबर राहील आणि तिला लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर काढेल, माझ्यावरती विश्वास ठेवा मॅडम. हे बघा मी जे बोलते ते करूनच दाखवणार, मी खोटं नाही बोलते. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणते, ठीक आहे तुम्हाला नाही वाटत ना तर मी गार्गीला विचारू का, तिची काय इच्छा आहे. आता लगेच मंजिरी म्हणते, गार्गी बाळा तू माझ्याबरोबर येशील का, आमच्या घरी ना खूप आईस्क्रीम आहे, आपण ना मस्त आईस्क्रीम खाऊया, चॉकलेट खाऊया, तू येशील. तेव्हा गार्गी म्हणू लागते, आवडेल,
आंटी मला तुझ्याबरोबर यायला नक्की आवडेल, पण मी माझ्या पिंगूला घेऊन येईल हा. म्हणजे कसं आम्ही दोघे रोज आईस्क्रीम खाऊ, रोज देशील ना? तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो, फक्त आईस्क्रीमच नाही, आमच्या घरी आपण खूप खेळूया, मस्त मजा मस्ती करूया, चालेल? त्याच वेळेस गार्गी पटकन मंजिरीला मिठी मारते. आंटी मला तू खूप आवडली, मला खूप आवडली, मला यायचं आहे तुझ्याबरोबर. तेव्हा मंजिरी लागते, बघितलं मॅडम, हो एका क्षणात तुमची गार्गी माझी मैत्रीण झाली. अहो प्रेमाने काय बी करता येतं, प्रेमाने जग जिंकता येतं मॅडम. अहो कितीही जखम खोलवर असली ना तरी ती प्रेमाने भरून काढता येते. त्यामुळे रक्ताचं नातं जरी नसलं आमच्यात तरी मैत्रीचं नातं मी निर्माण करू शकते. आणि प्रेमाने तुमच्या गार्गीला मी आपलंसं कधी करेल ना हे तुम्हालाही कळणार नाही. पण बघा मॅडम, एक दिवस तुमच्या गार्गीची सगळ्यात जवळची व्यक्ती असेल ना तर ती मीच असेल. माझ्यावरती जरा तरी विश्वास ठेवून बघा मॅडम. आता लगेच इंद्रायणी मला लागते, ठीक आहे, मी तुला 1 महिन्याची मुदत देते. 1 महिन्याच्या आत तू बोलून दाखवलं आहे ना ते करून दाखवायचं, मग बघूया काय करायचं आहे ते. तेव्हा मंजिरी खुश होते, चालेल 1 महिन्यात तुमच्या गार्गीत नक्कीच बदल होणार. येणार ना बाळा गार्गी? तेव्हा लगेच आता गार्गी येऊ लागते, आवडेल मला आंटी, तुझ्याबरोबर नक्कीच आवडेल. त्याच वेळेस इंद्रायणी येऊ लागते, 1 मिनिट, माझी एक अट आहे पण. तेव्हा मंजिरी येऊ लागते, अट? कुठली अट मॅडम? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, जर गार्गी तुझ्यासोबत येणार असेल तर मीही तुमच्यासोबत चाळीत राहायला येणार. माझा तुमच्यावर विश्वास नाही म्हणजे माझं लक्ष राहील म्हणून मला यायचं आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हरकत नाही मॅडम, तुम्हाला आमच्याबरोबर राहायचं आहे ना तर तुम्ही आमच्याबरोबर चाळीत राहू शकता. गार्गी बघितलं, आता फक्त तू आणि पिंगू नाही तर तुझी मम्मासुद्धा येते आमच्याबरोबर आमच्या घरी. आता गार्गीला खूपच आनंद होतो. चालेल, मला खूप आवडेल मम्मा, जायचं ना आपण? आता लगेच गार्गीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून इंद्रायणीला खूपच बरं वाटतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी लवकरात लवकर गार्गीला कसं ठीक करेल आणि त्यानंतर इंद्रायणी स्वतः राया आणि मंजिरीला एकत्र आणणार का, पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.